माजी पंतप्रधान असलेले स्व. पी. व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरणसिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. या यादीतले एस. स्वामीनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. तसेच बाकी पी. व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे. तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय, अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल, असेही राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये नमूद केले. बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार का नाही? तसेच संजय राऊत यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी केली. राऊत म्हणाले, हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले. आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण या पुरस्काराने आताही वीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले नसल्याचे राऊत म्हणाले. बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार का नाही? तसेच संजय राऊत यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी केली. राऊत म्हणाले, हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण झाले. आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण या पुरस्काराने आताही वीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले नसल्याचे राऊत म्हणाले. ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण भारत हा हिंदुमय केला, ज्यांच्यामुळे आज मोदी अयोध्येत राम मंदिर सोहळा करू शकले, त्यांना भारतरत्न पुरस्काराने का सन्मानित केले जात नाही? असा सवालही राऊतांनी केला आहे. एका वर्षात केवळ 3च भारतरत्न पुरस्कार देण्यात येतात. मात्र तरीही मोदींनी एका महिन्यात 5 जणांना भारतरत्न जाहीर केला. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे सगळं केलं जात असल्याचा आरोपही राऊतांनी ट्विटद्वारे केला आहे.